धन्यवाद दीपक बिराड सर. नवीन सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. कोरावळे आणि त्यांच्या विरोधात खेळत आहेत आंबेटिंबे. नाणेफेक जिंकली होती आंबेटिंबेने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर निश्चितच थोडा खाली राहिला होता. ऑड बाउन्स ज्याला आपण म्हणतो, चेंडू यष्ट्यांच्या समांतर मागे निघून जाताना आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज भावड्या यांना आपण बघतो. एक अत्यंत चतुर गोलंदाज आहेत भावड्या यांच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर. बऱ्याचदा फलंदाजाला बुचकळ्यात पाडण्यासाठी ते जाणले जातात. उंचपुरे गोलंदाज, हा बघा गती परिवर्तित करून फेकला गेलेला चेंडू. ग्रेट बॉलिंग, चांगलं एक्झिक्युशन आपण बघत आहोत गोलंदाज भावड्या यांच्या वतीने. भावड्या धुमाळ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एक फायटिंग कॅरेक्टर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. कोरावळे गावचा विचार केला तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट खेळत आहेत भावड्या. समोर ठेवण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने पिच वरून धूळ उडाली, चेंडूपाईचा जर संपर्क झाला असता तर कदाचित हा चेंडू कांडोळ गावामध्ये सुद्धा गेला असता. इतका जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मोठा टोला मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आपण पाहिला. स्ट्राकिंग एंडला फलंदाज राजाला आपण बघतो, नॉन स्ट्राकिंग एंडला बॅटर विशाल. दोन्ही फलंदाजांची नावं खूप चांगली आहेत. म्हणजे विशाल विशाल काय फटक्यांसाठी जाणले जातात. त्याचबरोबर राज याला आतापर्यंत गोलंदाजावर राज करता आला नाही, मोठे फटके खेळता आले नाहीत. फक्त नावाने तुम्ही मोठे असून चालत नाहीत, मैदानाच्या आतमध्ये कामगिरी तुम्हाला मोठी करता आली पाहिजे. ना पद बडा ना कद बडा असं काहीतरी हिंदीमध्ये म्हणतात. मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणखी एकदा कमी गती, काय गोलंदाजी केली जाते. एका धाबेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आंबेटिंबे टीमचा. षटक संपलं पहिलं. भावड्याचं हे अत्यंत दर्जेदार षटक. फक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाज भावड्याने. सागर शिंगोळे आणि टीम. बघा घड्याळ सुरू आहे, वेळेची नोंद करण्यात आलेली आहे. वेळेच्या बाबतीत आपण व्यवस्थितरित्या अवधान देणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं सबस्टिट्यूशन आहे. जितू येत आहेत. पाच आहे आता. मला असं वाटतं मैदानाच्या आतून एक खेळाडू मैदानातून बाहेर येतील. पहिल्या षटकापर्यंत ती अवधी खरं तर दिली जाते किंवा ती मुभा दिली जाते आणि त्याचंच बरोबर पालन करण्यात आलेलं आहे. बऱ्याचदा या गोष्टींवर बऱ्याचदा चर्चा होत असते. क्रमांक 2चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सागर शिंगोळे यांची नियुक्ती होताना आपण सगळेजण बघत आहोत. बघा कोरावले टीममध्ये आता जो खेळाडू इन झालेला आहे जितू धुमाळ, याला जर फलंदाजी करायची असेल तर एका षटकानंतर मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होऊ शकतो. त्या अगोदर त्याला येता येणार नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये आता तो ज्यावेळेस दाखल झाला त्यावेळेस तो येण्या अगोदर एक षटक फेकलं गेलेलं होतं. चांगला निर्णय MPCA अर्थात मासा परिसर क्रिकेट असोसिएशनचा आपण सगळेजण बघत आहोत. चला उशीर फार झालेले, सागर लगेचच तयार व्हावं लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात दिली जाईल. सागर शिंगोळे यांच्या वतीने डॅम एन कडून गोलंदाजीसाठी ते तयार होत आहेत. स्ट्राकिंग याला फलंदाज आहेत विशाल चौधरी. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झालेला आहे. दिवसभर मला असं वाटतं कुठेतरी शर्यतीचं मैदान गाजवलेलं आहे विशाल चौधरी यांनी. बागड बैलाचे ते मालक आहेत. बैल जितका सुसाट धावतो त्याच पद्धतीने आता धावपलकाला वेग देण्याची गरज आहे राम, आणि त्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. गती कमी आहे, फक्त आणि फक्त हळुवारपणे चेंडूला दिशा द्यायची होती, त्यामध्येही यश मिळालं नाही.
उजवेष्टी सोडून जाणारा चेंडू, व्हाईट बॉल कॉल करण्यात आलेले, एक अतिरिक्त धाव दिलासादायक. यावेळेचा फटका इथे फसलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि हा जेल सुटलाय. माणुसकीचं दर्शन दाखवलं मोहन यांनी. कारण या पद्धतीचे जेल आपण रात्रकालीन क्रिकेट असो अथवा दिवसाचं क्रिकेट असो घेता येणं क्षेत्ररक्षकाला फार गरजेचं आहे. जरूर चेंडू हवेमध्ये होता, परंतु ज्यावेळेस ती फ्री होम डिलिव्हरी असते, ज्यावेळेस ती घरपोच सेवा असते, त्यावेळेस ती तुम्हाला मान्य करता आली पाहिजे. धावफलक आपण पाहिलं तर ते 4 वर जाऊन स्थिरावलेले क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल होताना आपण बघतो. घड्याळ पुढे चाललेला आहे भावड्या, या गोष्टीकडे पाहावं लागेल. पायांमध्ये चेंडू ठेवण्याचा निर्णय, पंचांकडे दाद मागतायत, पंच स्थिर आहेत. मिसिंग दी लेग स्टिक, कदाचित लेग स्टिकच्या बाहेरचा इम्पॅक्ट असावा. या स्पर्धेसाठी नियुक्त पंचाची जोडी प्रवीण विशे सर, त्याचबरोबर आता ऑनफिल्ड अंपायर आपण बघतो योगराज बुटेरे सर, त्याचबरोबर मसा परिसरातील नामांकित पंच अजय कालेकर सर. गती काढून घेताना गोलंदाजी करतायत, चांगली चाणाक्ष गोलंदाजी. तुमचं काम जर सुयेने होत असेल राम, तर तुम्हाला दाबण वापरण्याची गरज नसते असं म्हणतात. कमी गतीने गोलंदाजी करतायत, चेंडूवर वळण देण्यामध्ये वाकबगार आहेत, फार मोठा अनुभव आहे. अनुभव हा तुम्हाला तुमच्या चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं बऱ्याचदा म्हटलं जातं, बट इट शुड बी युअर सॅलियंट फीचर. ज्यावेळेस ते तुमचं फीचर बनतं अथवा तुमची ओळख बनतं, त्यावेळेस तुमचं क्रिकेटिंग कॅरेक्टर नावारूपाला येत असतं. आणि अशीच काही मंडळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण सगळेजण बघतो. ओरिजिनल जय भोले कोरावले टीमच्या वतीने, ज्या अर्थी त्यांनी ओरिजिनल असं नामकरण दिलेलं आहे, त्या अर्थी त्याच्या दुसऱ्या बाजूही असू शकतात, परंतु त्याकडे आपल्याला जायचं नाही. खेळ सुद्धा आतापर्यंत ओरिजिनलच झालेला आहे कोरावले टीमचा. हा फटका चांगला आहे, मागच्या बाजूने खेळलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाकडे संधी होती, त्या संधीचा वापर करता आला नाही. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर केलेली चूक तुम्हाला त्या चेंडूवर दुरुस्त करता येत नाही. झेल सुटला, चौकार मिळाला, तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं. अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. हा चौकार मिळतोय आणि या चौकाराने धावफलक पुढे जात आहे. या पद्धतीच्या धावांची गरज आहे. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. धावफलकाला जर वेग द्यायचा असेल तर तुमच्याकडे एकच पर्याय आहे निलेश, तुम्हाला चौकार षटकारच खेळावे लागतात. यापेक्षा दुसरा पर्याय क्रिकेट जरी किती पुढे गेला असेल तरी आतापर्यंत कोणाला मिळालेला नाही. तुम्हाला धावाच बनवाव्या लागतात, धावांचं खुराक द्यावं लागतं धावफलकाला, धावांचं एक्सलरेशन द्यावं लागतं, टॉर्क द्यावा लागतो. षटकं संपली 2 आणि एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 11. दिस इज अ नॉट गुड स्टार्ट बाय बॅटिंग टीम आंबेटिंबे. Vulnerable scoreboard, we can see on the scoreboard just 11 runs. They have not lost any wicket, but in the respect of runs, this is not good start. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी भावड्याने या अगोदरच्या षटकामध्ये जरूर केलेली आहे. इथे जितूकडून चूक झालेली आहे. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता, तो सहभाग नोंदवल्यानंतर तुम्हाला वेळेच्या अगोदर का जायचं असतं, याची अनेक कारणे आहेत आणि त्यावर आपण प्रकाश टाकू. थोडा उशिराने जितू धुमाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, त्याचमुळे तुमच्या मनामध्ये अनेक विचारांचं कावर माजलेलं असतं. सेटल व्हायलाही तुम्हाला वेळ हवा असतो, तो वेळ मिळत नसतो. नर्व्स तुमच्या तिकडे थंड झालेल्या नसतात किंवा कूल डाऊन झालेल्या नसतात, सेटल झालेल्या नसतात, त्यामुळे मग ह्या चुका होतात. वेळ अधिक वापरला जात आहे, वारंवार तुम्हाला आम्ही फक्त सूचना देऊ शकतो, परंतु घड्याळ जर 20 मिनिटांच्या पुढे गेलं आणि 4 षटकं जर कंप्लीट झाली नसतील तर एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. आतली कडा सागर शिंगोळे प्रोटेक्शन देत आहेत. धडाकेबाज चषकामध्ये मी पाहिलं होतं MS11 जाईला फार दूरवरून आले होते, गुजरातच्या बाउंड्रीवरून ते दाखल झाले होते आणि सामना खेळण्यासाठी तयार झाले होते, परंतु इथे आल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये त्यांना तिथे उतरावं लागलं.
थोडा वेळ प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा वाट पाहिली होती. त्याचमुळे त्यांना त्यांच्या कॅलिबर प्रमाणे खेळ करता आला नव्हता. पहिल्याच फेरीतून धडाकेबाज चषकाला टाटा बाय बाय करत असताना इतका दूरवरचा अंतर त्यांना पूर्ण करावं लागलं होतं. त्याचमुळे एकंदरीत एकच आहे की तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभाग जर नोंदवला तर तो नोंदवल्यानंतर तुम्हाला शेड्यूल मिळतं किती वाजता तुमचा सामना आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मग तुमच्या मदतीला यूट्यूब आहेच आणि त्यामुळेच तुम्हाला वेळेचं अवलोकन करता आलं पाहिजे. वेळेच्या किमान अर्धा तास अगोदर तरी तुम्ही त्या मैदानामध्ये दाखल होणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल कॉल्ड बाय ऑन फील्ड अंपायर. एक अतिरिक्त धाव दिलासादायक असणार आहे. ती धावफलकावर जोडली जाईल. एकेरी धाबेने धावफलक पुढे जात आहे. साथी स्कोरर मला माहिती देत आहेत. धावफलकावर एकूण धाबा आतापर्यंत बनलेले आहेत 20. मोठा फटका खेळण्यासाठी लालच दिली जाते आहे. डिसिव्हिंग बाय दी फ्लाइट अशी टर्म आहे. वाईटसाठी बॅटरच्या वतीने इथे खरं तर निश्चितच रिव्ह्यू कॉल करण्यात आलेला आहे. आमच्या तिसऱ्या पंचाने बिझी ठेवण्याचं काम करत आहेत मैदानी खेळाडू. टेन क्रिक लाईव्हच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. निरक्षीर विभाजिता हा हंसो हंसा हा बको बका हा असं म्हणतात. पाणी आणि दूध वेगळं करायचं असेल तर तुम्हाला राजहंस बनावं लागेल. आणि अलीकडे क्रिकेटमध्ये या पद्धतीच्या ज्या लाईव्ह स्ट्रीमिंग चॅनेल्स आहेत, वाहिन्या आहेत, त्यांच्या वतीने तेच काम केलं जातं राजहंसाचं. नेमकं काय मैदानाच्या आतमध्ये घडतं ते कॅमेऱ्याच्या नजरेमधून पाहिलं जातं आणि टेक्नॉलॉजिकल जो सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे त्यातून निर्णय होत असतो. षटक क्रमांक 3 फेकलं जात आहे. अत्यंत चांगली दर्जेदार दिमागदार मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारी स्पर्धा आपण बंटी भोईर आणि त्यांचे चारही सहकारी, इतर 3 सहकारी एकूण सागर पवार, विश्वास गोडविंदे आणि अमोल विषय, इट्स अ फेअर डिलिव्हरी यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणखी एकदा फ्लाईट दिली होती. आता या फलंदाजाला त्याच्या विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागेल. या पद्धतीने विकेट मला असं वाटतं मान्य आहे की नाही यावरही विचार करावा लागेल. यस, ती विकेट गृहीत धरली जाणार नाही. बघा, यष्टीरक्षकाने जर बरोबर चेंडू पकडला विदाऊट एनी बाउन्स आणि तो जर डॉट बॉल असेल तर म्हणजे फलंदाजाच्या बॅटचा अथवा शरीराचा जर संपर्क तिथे चेंडूला झाला नसेल तर मात्र तुम्हाला धाव बनवता येत नाही. स्ट्राईकही रोटेट करता येत नाही. हा फटका चांगला आहे परंतु प्लेसमेंट तितकी चांगली करता आली नव्हती. चांगला झेल ॲट द एंड आपण पाहिला. या अगोदर विशालला फलंदाज राज याला बाद करण्याचा त्याने खूप मोठा प्रयत्न केला होता किंवा त्याला ते सुचलं होतं, परंतु आता राज स्वतःहून बाद होत आहेत. फटका चांगला प्रोड्यूस करता आला नव्हता. स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजांचं पाहिलेलं आहे. आणि दुसरी बाजू राम एकंदरीत एक अशी आहे की गोलंदाजी चांगली केलेली आहे कोरावळेकर सगळ्या गोलंदाजांनी. षटकं संपली 3 आणि 3 षटकांच्या अंती धावफलक आहे 2020 विथ दी लॉस ऑफ 1 विकेट. विजय देसले यांचं आगमन झालेलं आहे. विजय सरचे स्वागत. भुवन वर्सेस तागवाडी यानंतरचा नियोजित सामना आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. भुवन वर्सेस तागवाडी, नाणेफेकीसाठी लगेचच या. विजयजी देशले यांचं आगमन झालेलं आहे. कानोलगावातील युवा उद्योजक, माझे कॉलेज मेट सुद्धा. इथे बरीच मंडळी आहे. या अगोदर मी त्या गोष्टीवर प्रकाश टाकला होता. घड्याळ पुढे चाललेलं आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होणं अपेक्षित आहे. 4थ्या षटकासाठी गोलंदाजाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गोलंदाज करण दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजीसाठी दाखल होताना आपण बघतो. बघा, 15 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 3 षटकंही पूर्ण झालेली आहेत. पायांमध्ये चेंडू ठेवला होता. फ्लिक करतायत. बॉटम हँडचा अत्यंत चांगला वापर करत असताना विशालने खेळला गेलेला हा फटका. एक धाव दरम्यान मिळते.
व्हर्टिकल ब्लेडने ज्यावेळेस फलंदाजाला खेळण्यासाठी एक गोलंदाज म्हणून तुम्ही प्रवृत्त करता त्यावेळेस कम्पॅरेटिव्हली कमी धावा बनतात असं म्हणतात, असा अनेकदा निष्कर्ष काढला जातो. प्रत्येक वेळेस ते होईलच असं नाही, परंतु टप्प्यावरचं तुमचं नियंत्रण महत्वाचं आहे या सगळ्यासाठी. समोर ठेवलाय इथे एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. V-शेप मध्ये फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं, पायांमध्ये चेंडू होता, लॉफ्ट केलं होतं, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन हवं तितकं मिळालं नाही फलंदाज रोशनला, आणि रात्रीच्या रोषणाईमध्ये फलंदाज रोशन यांची खेळी समाप्त होत आहे. आणखी एक फलंदाज गमावला फलंदाजी करणाऱ्या आंबेटिमे टीमने. या अगोदरचे 2 सामन्यांकडे जर आपण पाहिलं तर धावा तिथे खूप बनल्या होत्या. म्हणजे सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या दोन्ही टीमने, अर्थात जय हनुमान बांदिवली त्याचबरोबर आपण पाहिलं तर आम्ही देवपेकर, या दोन्ही टीमने जवळजवळ 64 धावा बनवल्या होत्या राम. परंतु आता या सामन्यामध्ये ती स्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही. क्रिकेटमध्ये कितीही अनिश्चितता जरी असेल तरी क्रिकेट हा खेळ आकड्यांचा आहे. ज्या पद्धतीचे आकडे असतात त्या पद्धतीने क्रिकेट बऱ्याचदा पुढे जात असतं. त्या पद्धतीचा अंदाज आपण व्यक्त करत असतो. क्लीन बोल्ड, डावी एसटी दिसली होती गोलंदाज करणला आणि त्याने कोणतंही कारण न सांगता तीच एसटी वाकवलेली आहे. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते सुजित, त्याला अधिकचा का तिथे व्यतीत करता आला नाही. जसे दाखल झाले तसेच मैदानातून बाहेर आले. क्लीन बोल्ड. तागवाडी टीम मिड इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी जर उपस्थित नसेल तर प्रतिस्पर्धी संघ भुवन टीमच्या संघ कर्णधाराला टॉस विन देण्यात येईल. या सूचनेकडे लक्ष द्या. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये सागरच्या 9, बावड्याने सेकंड स्पेलमध्ये 8 खर्च केल्या. करण आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होते. चांगला चेंडू आणखी एकदा प्रोड्यूस करताना गोलंदाज करण यांना आपण बघतो. टप्प्यावरची अचूकता आपल्याला पाहायला मिळते करण यांच्या वतीने. रनअप सुद्धा चांगला आहे, स्मूथ रनअप आहे. जवळजवळ 38 सर्कलवरून धावायला सुरुवात करतात. लिप मुवमेंट चांगली आहे, फ्रंट पेज चांगल्या पद्धतीने लॉक करतात. हा बघा, आणि त्याचमुळे हे नियंत्रण शक्य आहे. फ्रंट फूट जर तुम्हाला योग्य पद्धतीने लॉक करता आला नाही तर गोलंदाजीमध्ये नियंत्रण मिळत नाही. फॉलो थ्रू सुद्धा चांगला आहे. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज करण. येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं नाव फक्त मुरबाड पुरता न मर्यादित ठेवता त्याच्या बाहेरही रोशन करू शकतात. या पद्धतीचं पोटेन्शियल आहे करणकडे. आणखी एक चांगला चेंडू समोर खेळतायत. जिकडे उभे होते तिथूनच खेळला गेलेला हा फटका, स्टँड अँड डिलिव्हर. पुढ्यात होता चेंडू आणि त्याचमुळे हा फटका खेळता आला फलंदाजाला. चेंडूला फेकून दिलं. V-शेप मध्ये सीमारेषेच्या पलीकडे षटकार. चांगला फटका प्रोड्यूस केला फलंदाजाने. या फटक्याची गरज होतीच. बुडत्याला काडीचा आधार असं मराठीमध्ये म्हणतात. हा षटकार दिलासादायक आहे. धावफलक पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले 28-28. कॉमेंटेटर स्कोर्स असाही एक संकेत आहे क्रिकेटमध्ये, किंवा ही टर्म तर नाही, कारण क्रिकेटमध्ये टर्मिनॉलॉजी होण्यासाठी त्याला एक बेस असावा लागतो. परंतु बऱ्याचदा असं म्हटलं जातं कमेंटेटर स्कोर्स. याचा अर्थ असा असतो की ज्या खेळाडूचं तुम्ही कौतुक करता, मैदानाच्या आतमध्ये कौतुक केल्यानंतर त्याच खेळाडूच्या वतीने चुका होताना पाहायला मिळतात. तेच झालं होतं. करणची आपण खरं तर मुक्त हस्ताने किंवा मुक्त कंठाने त्याचं कौतुक केलं होतं. कौतुकाची सुमनांजली त्याच्यावर आपण अर्पण केली होती. परंतु त्यानंतर षटकार आला. हा फटका मोठा फटका आहे. आता फटकेबाजीला सुरुवात केलेली आहे. रान पेटलेला आहे. आणखी एक षटकार. चांगला फटका प्रोड्यूस केला फलंदाज अजयने. या अगोदर आपण पाहिलं होतं विशालच्या बॅटमधून एक षटकार आला होता. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या असतील तर एकेरी दुहेरी धावाने तितक्या जास्त धावा तुम्हाला बनवता येत नाही. चौकार षटकारच खेळावे लागतात. धावपलकाला वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न फलंदाज करतायत. भावेश दूरवरच्या टोकाकडून तयार होतील. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहिलं तर ते आहेत अजय. अजयने आणखी एकदा पूल केलेला आहे. इथे उंच चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक भावड्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला होता, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे.
अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलं. झेल जरी सुटला असेल तरी काही धावा वाचवल्या आणि डिसायसिव्ह अटेम्प्ट आपण बघतो. डिटरमिन्ड होते फलंदाज तिसऱ्या धावेसाठी विशाल, परंतु त्यांना ती तिसरी धाव पूर्ण करता आली नाही. यष्ट्यांचा अचूक वेध घेतला सागर शिंगोळेने. 2 धावा पूर्ण. तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज विशाल बाद. नवीन फलंदाज मानस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतो. धावफलक पुढे गेलेला आहे. धावफलकाला वेग मिळालेला आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या झालेल्या आहेत 36. या षटकाचा विचार केला तर या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूचा खेळ शेष. आणि या 4 चेंडूंसाठी मला असं वाटतं राम की तुमच्याकडे सेट बॅटर असणं गरजेचं होतं. कारण विशालने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. नव्याने दाखल झालेल्या फलंदाजाला गेल्या गेल्या मोठे फटके खेळता येणं तितकं सहज सोपं नसतं. काय खेळाडू याला अपवाद जरूर ठरू शकतात. मानस मागच्या बाजूने फटका खेळण्याचा प्रयत्न, मागच्या बाजूने फटका खेळण्याचा मानसचा मानस असं म्हणता येईल. त्यातून धाव मिळाली 1. एकेरी धाव धावपलकावर जोडली जाईल आणि या धावेने धावपलक हळुवारपणे पुढे जाईल. आता धावपलकाला पुढे घेऊन जायचंय. अजयकडे ती क्षमता आहे. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. चांगलं कन्व्हर्जन देत आहेत गोलंदाज. ऍप्लिकेशन लेवलवर क्रिकेट खेळता आलं पाहिजे. इथे काय घडलेलं आहे, थ्रो आली होती आणि 2 धावा खरं तर तिकडे आपण पाहिल्या पूर्ण झालेल्या आहेत. सागरने मला असं वाटतं मुद्दामून इथे यष्ट्यांचा भेद घेतला नव्हता. चांगलं युनिट आहे ओरिजिनल कोरावळे टीमचं. ओरिजिनल जय भोले कोरावळे एक वेगळ्या अंदाजाने फटका खेळतायत फलंदाज अजय आणि त्या फटक्यातून त्यांना धावा सुद्धा मिळत आहेत. साधे सोपे झेल धरतीला दान केले जात आहेत. नेमक्या किती धावा तिकडे मिळाल्या याच मैदानी पंचांचा निर्णय तो हा चौकार आहे. जजमेंट व्यवस्थित रीतीने करता आलेलं नाही फलंदाजांना. मैदानी पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. आता नेमका चेंडू त्या सीमारेषेच्या आतमध्ये टप्पा घेऊन बाहेर निघून गेला की मग सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्ग निघून गेला. चौकार. धावपलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत 43. गती काढून घेतली. चतुर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या वतीने. तशी ही धाव पूर्ण होत नसते आणि याचबरोबर सत्र संपतं. पहिल्या सत्राच्या अंती धावपलकाकडे जर आपण पाहिलं तर धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 43-43. चांगलं योगदान फलंदाजांच्या वतीने आपण पाहिलं. विशालने चांगलं योगदान दिलं. अजयच्या बॅटमधून काही मोठे फटके आलेले आपण पाहिले आणि त्याचमुळे 43 धावा बनवता आल्या. फलंदाजी करत असताना प्रथम आंबेटेंबे या टीमला 44 धावांचं आव्हान पूर्ण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी ओरिजिनल जय भोले कोरावळे या टीमला. अर्जुन 11 भुवन आणि तागवाडी दोन्ही टीमचे टीम स्किपर अर्थात कर्णधार नाणेफेकीसाठी लगेचच तुम्हाला नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. विजयजी देशले आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न करा. तागवाडी आणि त्याचबरोबर भुवन या 2 टीमच्या दरम्यान ही नाणेफेक होणं अपेक्षित आहे. बघा दुसरं सत्र सुरू झाल्यानंतर आणि मला असं वाटतं मैदानी खेळाडू बाहेर येण्यापर्यंत जर आला नाही तर टॉसविन दिली जाईल अशी सूचना आहे. त्याचमुळे आता प्रतिस्पर्धी टीम म्हणजे भुवन संघाने ही नाणेफेक जिंकली असं आपण गृहीत धरू.
44 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करावं लागेल ओरिजिनल जय भोले कोरावले या टीमला. हॅलो चेक. मिशन भरारी जिल्हास्तरीय परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती होतोय. कुमार स्वराज प्रवीण जगताप यांना आपण सन्मानित करतोय. माधवप्पा कुर्ले यांच्या शुभ हस्ते कुमार स्वराज प्रवीण जगताप यांना आपण सन्मानित करतोय. खरं तर इस्रो या स्पेस रिसर्च संघटनेचे आता हे सर्व विद्यार्थी आपल्याला कार्यरत असताना पाहायला मिळतील. भरारी या स्पर्धेत या सर्व विद्यार्थ्यांची अप्रतिम कामगिरी राहिलेली आणि त्या विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करतोय. यानंतर आदिती राजेंद्र कुर्ले, सुनील शेळके सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. आदिती राजेंद्र कुर्ले यांचा सन्मान यानंतर होतोय. मिशन भरारी जिल्हास्तरीय परीक्षेत पात्र झालेले विद्यार्थी जे काही दिवसांनंतर थेट इस्रो या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न होताना आपल्याला पाहायला मिळतील. तदनंतर आदित्य राजेंद्र गोडांबे यांनाही आपण सन्मानित करतोय. तानाजीभाऊ गोडविंदे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. प्रशस्ती पत्र देऊन खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून मिशन भरारी जिल्हास्तरीय परीक्षेत पात्र झालेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करतोय. वेलकम श्री गणेश तागवाडे टीम. रवी लचका सर उपस्थित झालेत, आपलं स्वागत आहे. दिशांत एकनाथ देसले यांना यानंतर आपण सन्मानित करतोय. विजयजी देसले यांच्या शुभ हस्ते यानंतर समीक्षा अर्जुन अंधेरे या विद्यार्थिनीला देखील आपण सन्मानित करतोय. कुमारी दिया भरत देसले शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झालेले विद्यार्थिनी आणि तिलाही आपण सन्मानित करतोय. राजेंद्रजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी आणि यशस्वी कारकिर्दीसाठी आपण देऊयात संयोजक समितीच्या वतीने लक्ष शुभेच्छा. नाव बॅक टू क्रिकेट. टार्गेट चेस करायचे सेकंड इनिंगमध्ये 44 धावेचा आणि सध्या 4 वरती पहिला धक्का बसलाय ओरिजिनल जय बोले स्पोर्ट्स कोरावलेला. माघारी परत आहे टीडी. नवीन बॅटर आता बाहुबली अप्पा जय बोले कोरावले. सागर शिंगोळे आता बॅटिंग करता दाखल होते. पहिल्या डावात गोलंदाजी अप्रतिम राहिली. 43 धाब्यावरती रोखलं स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान. स्वराज 11 आंबेड टेंबेल आणि दुसऱ्या डावात पाठलाग 44चा सुरू आहे. पहिल्या षटकात बॉलर तयार. सुजितचा बॉल थोडा खाली राहिला, निघालाय ते डेस्टिरक्षक रोशनच्या दिशेनं. डॉट बॉल चे होत असताना सांगता सध्या धावा स्थिर 4 धावा. चव्वेचाळीस धावेचं टार्गेट सेट झालेलं आहे. डॉट बॉल पर्सेंटेज आणि विकेट फॅक्टर या मॅच मध्ये मॅटर करेल.
शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या संपर्कात आल्यानंतर पायावरती आदळतोय बॉल. डॉट बॉलची होत असताना सांगता सागर शिंगोळेच्या विरोधात बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकले सुजितनं. ओव्हरची झाली समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात ज्यांनी बनला गेला त्या 4 धावा. आता विजयाचं समीकरण 4 षटकात 24 बॉलमध्ये 10.00 धाव्याच्या धावगतीने आवश्यकता ती 40 धावेची. सेकंड ओव्हर षटक सुरू होते. दुसरं बॉलिंग मार्कवर अजय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नुकताच संपन्न झालेली हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक स्पर्धा ज्यानं गाजवली बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्यानं संपादित केला तो अजय आता सेकंड पॉवर प्ले मध्ये बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल फुल टॉस. मिस टाइम स्ट्रोक बॉल अवेत. मिडॉनला फिल्डर जज करतोय आणि झेल संपादित. फलंदाज बाद. प्रशांत माघारी परततोय. 4 वरती दुसरा हादरा आता लागलाय. ओरिजिनल जे बोले स्पोर्ट्स कोरावलेला. फलंदाज बाद. बॅटिंगसाठी नवीन बॅटर जेडी अर्थातच जितू धुमाल दाखल होत आहेत. सौ सख्खी बावकी ग्रुप तोंडली यांच्या वतीनं 5व्या क्रमांकाचा आर्थिक पारितोषिक आम्हाला सौजन्यकृत झालेले. या ग्रुपचे ऑफिशियल मेंबर दर्पणजी भोईर, अनिकेत जेसाबले, आकाजी बिशे, अजयजी बिशे, संकेतजी बिशे, अमोलजी भोईर, गणेशजी शेलके, पंकजजी बिशे, कुणालजी भोईर या सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. भविष्यातही अशाच पद्धतीची आपली मदतीची अपेक्षा आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आहे. जितू धुमाल मैदानात गेले आणि जितू धुमाल आल्या पावली मैदानाच्या बाहेर परत आहेत. क्लीन बोल्ड बॅक टू बॅक दुसरा धक्का आता दिलाय तो रफ्तार का सौदागर अजय चौधरीनं. फलंदाज बाद. या संपूर्ण स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक 2 व्हीलर मोटारसायकल आपण बघत आहोत ज्यासाठी आपल्याला सौजन्य लाभलेले आहे. भारतीय जनता पार्टीचे मुरबाड तालुका कोषाध्यक्ष बाळाशेठ घरत आणि त्याचबरोबर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कानोल बोरिवली रेश्माताई बाळाशेठ घरत यांच्या वतीनं सायकल आपल्याला लाभलेले. सोपांची घरत यांच्या वतीनं, त्याचबरोबर हनुदादा सोनवले, चेतनजी विषय यांच्या वतीने सायकल स्पॉन्सरशिप झालेली आहे. वेल्डिंग वर्करचे सर्वेश्वर पंडितजी दवणे यांच्या वतीनं देखील एक सायकल आपल्याला लाभलेली आहे. टी शर्ट सौजन्य संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी आपल्याला पहिल्या दिवसाकरता योगेशजी गोरड, स्वर्गीय कल्पेश कुर्ले यांच्या स्पर्धार्थ, दुसरा दिवस भावेजी कुर्ले, तिसरा दिवस सावंत ॲग्रो, चौथा दिवस देवेश नंदकुमार भोईर, तर अनिल कुर्ले नंदू कुर्ले यांच्या वतीनं 5वा दिवस रुद्रा वेज चायनीज कॉर्डर यांच्या माध्यमातून 6व्या दिवसासाठी टी शर्ट आपल्याला स्पॉन्सरशिप झालेले आहेत. द मॅचसाठी ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. स्वर्गीय पंढरीनाथ देसले यांच्या स्पर्धार्थ कुमार रोशन पंढरीनाथ देसले यांच्या वतीनं अगदी पहिल्या ते शेवटच्या सामन्यापर्यंत, त्याचबरोबर LED स्टम्प्स आपल्याला लाभलेले आहेत. कल्पेशदादा मुरबाडे यांच्या वतीनं, त्याचबरोबर बॉल बॉक्स सौजन्य आपल्याला लाभले. विजयजी खंडागले यांच्या वतीनं 5 बॉक्स, समीर खंडागले यांच्या वतीनं 2 बॉक्स, त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स केकशॉप मसा यांच्या वतीनं 3 बॉक्स, तर प्रवीण भोईर मोगर यांच्या वतीनं 3 बॉक्स. अनेकविध स्तरांमधून या स्पर्धेसाठी आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. नाऊ बॅक टू क्रिकेट. सध्या धावांसाठी स्ट्रगल सुरू आहे. ओरिजिनल जय बोले स्पोर्ट्स कोरावळेचं. सागर शिंगोलेसाठी कॅश प्राइज अनाऊन्स होते. नामदेवजी कडव यांच्या वतीनं बॅक टू बॅक 3 सिक्सर 500चं. विकेट 1 डॉट. 43 धाबेचं पहिल्या डावात दाफलकावरती बनलं गेलेलं स्कोरबोर्ड आणि त्याचा पाठलाग सुरू आहे. 44चं टार्गेट चेस करत असताना आपण बघत आहोत ओरिजिनल जय भोले स्पोर्ट्स कोरावडे क्रिकेट संघाला. स्टील 2 टू गो. यावलेला टॉपेज बॉल अवेत. झेलची संधी, झेल कोण स्वीकारणार? धीरज आले होते पण कॅच ड्रॉप.
5 फिल्डर उपस्थित झाले होते, परंतु कॉलिंग खराब आणि सागर शिंगोळे सारख्या मातब्बर फलंदाजाला दिले गेलेले जीवनदान पाहायचं येणाऱ्या कालावधीत किती बोचणारं ठरेल ते टीम. स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान स्वराज्य 11 आंबेटेंबे क्रिकेट संघाकरता. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, पण सध्या त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. बॉल अधिकचा काल हवेत होता, पुरेसा वेळ होता एसटी रक्षकाकडे, तर झेल सुटलेला आहे. लाईन खराब आहे, इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा रन सोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 7 ऑन बोर्ड, 7 धावा सध्या धावफलकावर. 37 धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. बॉल बाकी आहेत 19. यावेळेला ऑन साइडला टर्न केल्या बॉल मोहन धुमालच्या बॅटमधून. दमदार फटका, हवाई हल्ला, आडवा बॅटचा हा कडवा प्रहार, आकर्षक आम्ही कानोलकर चषक, षटकार. या षटकारासोबत सध्या दुसऱ्या षटकाची झाली सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावासंख्या आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. आयवा झेल ज्या प्रेक्षकांना पकडलाय, एअरबड्स आपल्यासाठी अवेलेबल आहेत. विनंती आहे मॅनेजमेंट कमिटीची संपर्कात या. पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामना जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत प्रत्येक आयवा झेलसाठी मॅनेजमेंट कमिटीकडून आकर्षक एअरबड्स गिफ्ट करण्यात येत आहेत. आणि नुकताच ज्या क्रीडा रसिकांना तो आयवा झेल संपादित केला, विनंती आहे या आमच्या मेन स्टेजवर आपले एअरबड्स गिफ्ट करा, स्वीकारा. सेकंड स्पेलमध्ये आता सुजितला बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे. चला, वेळ जास्त खर्च होतोय टीम आंबेटेंबे, थोडं स्पीडअप अपेक्षित द्या, थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल मित्रांनो. चला, जास्त वेळ होतोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. स्कोर 13. पहिला बॉल राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय, निघालाय बॉल. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत थेट नेस्टी रक्षकाच्या दिशेनं. सागर शिंगोळेचं धावांसाठी स्ट्रगल सध्या डावात सुरू आहे. आतापर्यंत त्यानं व्यक्तिगत 5 बॉलचा सामना केलेला आहे, अवघी एकच धाव त्याच्या बॅटमधून धावफलकावरती योगदानी झालेले, मात्र कधीही तो गिअर शिफ्ट करू शकतो. यावेळेला खाली राहिला बॉल, अनइव्हन बाउन्स, धाव हवी आहे आणि ते आता मिळताना दिसेल. विकेट किपर थोडे फंबल झाले, त्याच कारणास्तव धाव ती बाईच्या स्वरूपात आलेली आहे. आणि सध्या स्कोर आपण पाहताय या सिंगल धाबेनिशी 14 ऑन बोर्ड, 14 धावा सध्या स्कोर बोर्डवर. रिव्ह्यूची मागणी आता पंचांकडून झालेली आहे, ती बॅटिंग करणाऱ्या टीमकडून कन्फर्म कॉल आल्यानंतर वाईटसाठी. येस इट इज. धावा 14च बनलेल्या आहेत येस इट इज. 22ची एक सिंगल काउंट करून. पहिलं षटक 4 धावा, दुसरं षटक 9 धावा आणि या षटकात 2 चेंडूत एकच धाव आलेली आहे. आता रिव्ह्यूची मागणी वाईटसाठी, ते आपण क्लेरिफाय करूयात, क्लिअर करूयात. येस इट इज फेअर बॉल, योग्य बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. 22चीच एक धाव मिळेल. यानंतर एक सन्मान आपण करतोय कुमारी समीक्षा अर्जुन अंदरे, इस्रो प्रशिक्षणासाठी काही दिवसानंतर जिची नियुक्ती होणार आणि खास करून मिशन भरारी जिल्हास्तरीय परीक्षेत जिची जबरदस्त यशस्वी कामगिरी राहिलेली आहे, तिचा सन्मान आपण करतोय. निलेशजी गोरले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. आली एक सिंगल आणि सिंगल धाब्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 15. 15 ऑन बोर्ड,
15 बॉल या मॅचमध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही 29 धावेची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला दिशा दिली, गॅपमध्ये चाललाय बॉल, मिडविकेटला फिल्डर थोडे दूर आहेत, मात्र चांगलं बॅकअप आलेलं आहे, चांगला थ्रो दिलाय. मिळेल ते आणखीन एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. नुकताच मंचावरती शुभागमन होतंय अशोकजी कंटे साहेबांचं, त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. मोहन यांच्या बॅटमधून आणखीन एक मनमोहक फटका, युजिट मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक ब्लास्ट, भव्य षटकार. बॅकअप लेंथ होता, रेडी होते, पोझिशन मध्ये आलाय, अक्रॉस द बॅट चांगलं टॅमिंग, चांगलं मिडलिंग, आणखीन एक ब्लास्ट. जीवनजी शेळके यांची नुकताच उपस्थिती आपल्याला लाभलेली विनंती. या मंचावरती आपलं सरस स्वागत आहे. या षटकारासोबत 22 धावा स्कोर बोर्डवर. आता दिशा दिली, डेलिकेट टच, ताकदीबरोबर युक्तीचा वापर, बॉल करतोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेची सफर. मोहन धुमाल यांची जबरदस्त फलंदाजी, बहारदार बॅटिंग, आणखीन एक चौकार. चौकारासोबत सांगता झाली तिसऱ्या षटकाची. स्कोर बनला 26-26. 12 चेंडू आणि आता विजयासाठी आवश्यकता ती 18 धावेची. 12 चेंडू 18 धावा, 5 बॉल 18 आतापर्यंत मोननं बनवल्या. 2 षटकार, 1 चौकार, 360च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं. तर सागर सध्या स्लो बट स्टडी आहे, 7 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा त्यानं बनवल्यात. पण महत्वाचं काय तर पार्टनरशिप भागीदारीची नितांत गरजेची बनली होती, ती आता निर्णायक चौथ्या विकेटसाठी या 2 बॅटरच्या दरम्यान बनलेली आहे. ती 10 चेंडूत नॉट आउट नाबाद 22, 22 धाब्याची. आणि आता विजयाचं समीकरण 12 चेंडू 2 षटकं, आवश्यकता 9.00 धाब्याच्या धावगतीनं ती 18 धाब्याची. 12 बॉल 18, शेवटच्या 2 बॉलवर रन्स 10 आल्या. तिथनं पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक होते वापसी टीम ओरिजिनल जय बोले स्पोर्ट्स कोरावळे क्रिकेट संघाची. अजयने 1 षटक टाकलं, 9 धावांमध्ये 2 विकेट त्यानं कॅरी केल्या. सुजितच्या 2 षटकांचा स्पेल, ज्यानं 16 धावा देत 1 विकेट कॅरी केलेली आहे. यानंतर एक सन्मान होते मुख्य मंचावरती. अशोकजी कंटे यांना आपण सन्मानित करतो. विजयजी दिसले यांच्या शुभ हस्ते, ज्यांची नुकताच शुभ उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, त्यांचा सन्मान होतोय. अशोकजी कंटे यांचा सन्मान होतोय विजयजी दिसले यांच्या शुभ हस्ते. अभय गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा, जास्त वेळ घेत आहे टीम स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान स्वराज्य 11 आंबेटेंबे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळा. 12 चेंडू 18. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय, पूल केलाय, गुल केलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर शिंगोळेच्या बॅटमधून हा दमदार हल्ला, हवाई हल्ला, आक्रमक फटका, षटकार. टॉवरिंग हिट, बरोबर लाइटिंग टावर वरती जाऊन बॉल हिट होतोय. होमसाई लाईट इव्हेंटचा खर्च आता वाढलाय. या वेळेला लेंथ बॉल, पण लाईन खराब आहे, गाईडलाईनच्या बाहेर. एक एक्स्ट्रा रनात ऍड होईल, अतिरिक्त धाव, व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत इन मॅजिक फिगर 33 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेला ऑन साईडला दिशा दिली, गॅपमध्ये चाललाय बॉल, मिडविकेटला फिल्डर आलेत, मात्र मिळेल ती एकच धाव. सेकंडचा कॉल जरूर होता, मात्र नकार दिलाय तो सागरनं. एकाच धाब्यावरती समाधाने राहावं लागेल. स्कोर सिंगल धाबे सहित सध्या आपण बघत आहोत 34-34. एक कॅश प्राइज अनाउन्स होत आहे जयदादा दस यांच्या वतीनं सागर शिंगोळे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं. स्कोर 34 बनलेला आहे. विजयासाठी अजूनही 10 धाब्याची आवश्यकता.
या बॉलला थोडा खाली राहिला, बॉल ऑफ टर्मच्या बाहेर टाकला होता, निघाला ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. मोहननं या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली, परंतु त्याच्या विरोधात हा डॉट बॉल आता टाकण्यात यशस्वी ठरला आहे. तो गोलंदाज हबाय सध्या आपल्या समोर स्क्रीनवर देखील या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण बघत आहोत. खास करून आमच्या पाहुण्यांसाठी सुविधा उपलब्ध केलेली आहे. बॉल अवे, जेलची संधी, कॉट अँड बॉलचा चान्स मात्र तो गमावलाय. प्रॉपर पोझिशन मध्ये त्या ठिकाणी येऊ शकले नाही गोलंदाज अभय. मिळते जीवनदान मोहनला आणि त्या सोबतीनं एक धाव मात्र दाफलकरती ऍड होतीये. स्कोर सध्या आपण बघत आहोत 35-35. फुलटॉस फिरवलाय, पाठवलाय हवाई यात्रेकरता. इट्स अ टावरिंग हिट, सेकंड ब्लास्ट सागर शिंगोलेच्या बॅटमधून येतोय. या षटकातील हा दुसरा भव्य षटकार. आणखीन एक षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 41-41 धावा, 7 बॉल. आता 3 धाब्याची गरज. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, पण सध्या त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. ऑलरेडी या षटकारासाठी 200 रुपये जमा झालेले आहेत जयदादा दस यांच्या वतीने, आणि या बॉलवर जर षटकार आला तर आणखीन 300, असं टोटल 500चं कॅश प्राइज सागर शिंगोळेसाठी अनाऊन्स होते. बनला 41. विजयासाठी अवघ्या 3 धाब्याची आवश्यकता. विजय आता अगदी दृष्टिक्षेपात आलेला आहे. या षटकात वेगानं धावा येत आहेत. मागच्या ओव्हरमध्ये मोहन देखील जबरदस्त कामगिरी केली. यावलेला ड्राईव्ह करतायत बॉल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते, पोचतायत बॅकवर्ड पॉइंटला एक धाव आणि सिंगल धाबेसहित सध्या ओव्हरची झाली सांगता. एंड ऑफ 4th ओव्हर. 4 षटकात बनला गेल्या 42. आता विजयाचं समीकरण 6 चेंडू 2 धावेची आवश्यकता. यानंतर होणारा सामना चला रेडी राहा दोन्ही टीम्स. श्री गणेश तागवाडे आणि त्या सोबतीनं अर्जुन 11 भुवन. चला दोन्ही टीम्स रेडी राहा. सामना जर षटकारानं संपवला तर यापूर्वीच कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे. जयदादा दस यांच्या वतीनं 300 रुपयाचं. विजयासाठी अवघ्या 2 धाब्याची आवश्यकता. आता यावलेला पूल करण्याचा प्रयत्न होता, बॉल थोडा खायला आला. अनपेक्षित उचलीनं आतापर्यंत त्रस्त झालेला सागरला आपण जरूर पाहिलं, मात्र जेव्हा जेव्हा बॉल त्याच्या स्लॉटमध्ये आलेला आहे तो पार्किंग प्लॉटमध्येच गेलेला आहे, हे तितकंच गरजेचं आहे. यावेळेला लाईन खराब, वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव, याचबरोबर धावसंख्येची बरोबरी झालेली आहे. स्कोर्स आर लेवल, पण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. सो विजयासाठी आता 5 चेंडूत ही एक धाव बनवावीच लागेल. यावेळेला वाईट बॉल, एक्स्ट्रा रनचा सिग्नल आणि याचबरोबर सामना संपलाय, सामना जिंकलाय तो टीम ओरिजिनल जय बोले स्पोर्ट्स कोरावलेनं. मनपूर्वक अभिनंदन. वेप्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. टफ अँड हार्ड लक आपण देऊयात टीम स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान स्वराज्य 11 आंबेडेमेला. चला दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. या चालू सामन्याचा सामनावीर पुरस्कार यानंतर आपण जाहीर करतोय. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय.